विद्यार्थी मित्र, गुरुत्वाकर्षण या पाठाचा मागचा जो भाग आहे ते मागच्या भागामध्ये आपण केपलरचे 3 नियम आपण अभ्यासले. आपण आता या पाठाच्या पुढच्या भागामध्ये जाऊ. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. केपलरने जे 3 नियम मांडले ते नियम लक्षात घेऊनच न्यूटन यांनी या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची मांडणी केली. काय आहे हा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत? पहा, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने स्वतःकडे आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हा नियम मांडलेला आहे न्यूटन यांनी. तो नियम म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. यापूर्वी न्यूटन यांनीच गुरुत्वाकर्षण कशाला म्हणायचे दाखवून दिलं. याच पाठाच्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण पाहिलं की पृथ्वीने किंवा झाडावरून पडणारं जे सफरचंदाचं फळ आहे त्याच्यावरून गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांना लागला. आणि तेव्हा आपण असं समजत होतो की केवळ पृथ्वीच इतर वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते. केवळ पृथ्वीच इतर वस्तूंवर आकर्षण बल प्रयुक्त करते, परंतु असं नाही. केवळ पृथ्वीच इतर वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते असं नाही, तर विश्वातील कोणतीही एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते. विश्वातील कोणतीही एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते. मग ते प्रयुक्त केलेलं आकर्षण बल किती आहे त्या संबंधितला हा नियम मांडलेला आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते. त्यांच्यामधील ते आकर्षण बल हे त्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. तर त्यांच्यामधील जे अंतर आहे ते अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. असा हा न्यूटन यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. आता न्यूटन यांनी हा जो वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे त्यानुसार आपण निश्चित करू की प्रत्येक वस्तू इतर वस्तूवर जे आकर्षण बल प्रयुक्त करते ते आकर्षण बल कसं निश्चित करायचं आणि त्याच्यासाठी कोणतं सूत्र तयार करता येईल. समजा मी आता इथे इकडच्या बाजूला लक्षात घ्या. समजा ही एक वस्तू आहे, ए वस्तू, ज्याचं वस्तुमान आहे m1. ही दुसरी वस्तू आहे, त्याला आपण बी वस्तू म्हणू, ज्याचं वस्तुमान आहे m2. ए आणि बी हे m1 आणि m2 वस्तुमान असणारे दोन वस्तू, जे परस्परांपासून त्यांच्यामधील जे अंतर आहे ते अंतर समजा d हे आहे. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार ए वस्तू बी वर आकर्षण बल प्रयुक्त करते त्याची दिशा ही असते. ए वस्तू बी वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते त्याची दिशा ही आहे. केवळ एच वस्तू बी वर आकर्षण बल प्रयुक्त करते असं नाही, तर बी वस्तू सुद्धा या ए वर आकर्षण बल प्रयुक्त करते त्याची दिशा ही आहे. म्हणजे दोन्ही मध्येही निर्माण झालेलं आकर्षण बल म्हणजे त्याला आपण गुरुत्वाकर्षण बल म्हणू. ए आणि बी हे ज्या परस्परांवर आकर्षण बल प्रयुक्त करतात त्यांच्यामध्ये जे गुरुत्वाकर्षण बल निर्माण झालेलं आहे ते गुरुत्वाकर्षण बल हे आपल्याला निश्चित ते गुरुत्वाकर्षण बल समजू आपण. ते दोन्हीमध्ये कार्यरत असणारं गुरुत्वाकर्षण बल हे F आहे. मग या वैश्विक सिद्धांतानुसार हे F कसं आहे म्हणजे त्यांच्यातलं आकर्षण बल कसं आहे? त्यांच्यातील आकर्षण बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती. आता हे दोन वस्तू कोणत्या? ए आणि बी.
त्यांच्या वस्तुमानाचा गुणाकार काय? एचं वस्तुमान आहे m1, बीचं वस्तुमान आहे m2, मग त्यांचा गुणाकार काय होईल? m1 m2. वैश्विक सिद्धांतानुसार, न्यूटनने मांडले गुरुत्वाकर्षणाच्या वैश्विक सिद्धांतानुसार प्रत्येक वस्तू इतर वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करते. ते आकर्षण बल हे किती असतं? तर त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. तर त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी, म्हणजे दोन वस्तूंमध्ये अंतर काय? d, त्याचा वर्ग काय होईल? d चा वर्ग. मग त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. हे मिळालं आपल्याला एक समीकरण. F हे समानुपाती आहे m1 m2 शी आणि व्यस्तानुपाती आहे d च्या वर्गाशी. दोन वस्तूंमध्ये कार्य करणारं आकर्षण बल हे त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपल्याला हे समीकरण मिळालं. त्याला आपण समीकरण क्रमांक 1 म्हणू. इथे समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू हे प्रमाणात आहे, त्यांची किंमत समान नाही. आणि जेव्हा समीकरणाची डावी बाजू आणि उजवी बाजू यांच्या किमती प्रमाणात असतात तेव्हा किंमत समान करण्यासाठी समीकरणाच्या उजव्या बाजूला स्थिरांकाने गुणावं लागतं. मग इथे किंमत समान करण्यासाठी जो स्थिरांक वापरलेला आहे ते आहे f, स्थिरांक आहे g. मग इथे आपल्याला समीकरण मिळतं f बरोबर आहे g गुणिले m1 m2 छेदस्थानी d चा वर्ग. g गुणिले m1 m2 छेदस्थानी d चा वर्ग. आता हे g काय आहे किंवा g चं मूल्य काय आहे? आधी आपण g चा अर्थ लक्षात घेऊ. g हे त्या दोन राशींमध्ये जे आकर्षण बलाची किंमत समान करण्यासाठी आपण g हा स्थिरांक वापरलेला आहे. g हे स्थिरांक आहे आणि हा स्थिरांक म्हणजेच काय? त्याला वैश्विक स्थिरांक. आपल्याला गुरुत्वीय बल मोजल्यानंतरचा तो जो स्थिरांक आहे त्याचं स्थिरांकाचं g हा जो स्थिरांक वापरलेला आहे तो स्थिरांक त्याला विश्व स्थिरांक किंवा वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असंही म्हणायचं. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक किंवा त्याला सरळ आपण नुसतं गुरुत्वीय स्थिरांक म्हणू. त्याला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक का म्हणायचं? तर ह्या जी ची किंमत ही संपूर्ण विश्वामध्ये केवळ पृथ्वीवरच आहे असं नाही, तर विश्वामध्ये कुठेही जा, इतर ग्रहावर जा, त्या जी ची किंमत बदलत नाही. म्हणून त्याला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणलेलं आहे. म्हणून आपण इथून पुढे त्याचा उल्लेख आपण फक्त गुरुत्वीय स्थिरांक असं करू. आता हे गुरुत्वीय स्थिरांक ह्या जी ची किंमत काढणारा पहिला शास्त्रज्ञ ज्याने पहिल्यांदा जी ची किंमत म्हणजे या गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत पहिल्यांदा मोजून दाखवली तो आहे हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिशने त्या जी ची किंमत पहिल्यांदा निश्चित केली. ती आहे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग प्रति किलोग्रॅमचा वर्ग. ही जी ची किंमत पहिल्यांदा हेनरी कॅव्हेंडिश यांनी मोजून दाखवली. आता हे जीचं मूल्य हे कसं निश्चित केलं किंवा कसं निश्चित करायचं? जीचं मूल्य किती असेल किंवा ह्या गुरुत्वीय स्थिरांकाचं मूल्य त्यांच्यामध्ये कार्य करणाऱ्या आकर्षण बला एवढं केव्हा असतं? तर आपल्याला असं म्हणता येईल की एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून व
एकमेकांपासून एकक अंतरावर एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर ठेवलेल्या किंवा स्थिर असलेल्या दोन वस्तूंमधील अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल हे गुरुत्वीय स्थिरांका एवढे असते किंवा गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत हे एकक वस्तुमान असलेल्या आणि एकक अंतरावर ठेवलेल्या दोन वस्तूंमधील आकर्षण बला एवढी असते. आता एकक वस्तुमान, आता वस्तुमानाचं एकक आपल्याला माहिती किलोग्रॅम, ग्रॅम वगैरे वगैरे. SI मध्ये किलोग्रॅम असेल, CGS मध्ये ग्रॅम असेल, परंतु एकक काय? एकक म्हणजे कोणतीही राशी ती एक वेळा. 1 ग्रॅम म्हणजे एकक वस्तुमान, 1 किलोग्रॅम म्हणजे एकक वस्तुमान, 1 क्विंटल म्हणजे एकक वस्तुमान. कोणतीही ती राशी एक म्हणजे त्याला म्हणायचं एकक. तसंच अंतराच्या बाबतीमध्ये एकक अंतर म्हणजे नेमकं काय? किती अंतर? मग अंतर आपल्याला कशाने की CGS मध्ये 1 मिलीमीटर सेंटीमीटरने म्हणतात आपल्याला माहिती. मग ते 1 मिलीमीटर म्हणजे एकक अंतर असू शकतं, 1 सेंटीमीटर म्हणजे एकक अंतर असू शकतं, 1 मीटर म्हणजे एकक अंतर असू शकतं, 1 किलोमीटर म्हणजे ते एकक अंतर असू शकतं. तसं एकक वस्तुमानाच्या दोन वस्तू परस्परांपासून एकक अंतरावर जर असतील तर त्यांच्यामधील आकर्षण जे कार्य करणारं आकर्षण बल असतं त्या आकर्षण बलाची किंमत ही गुरुत्वीय स्थिरांका एवढी असते किंवा त्या गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत ही आकर्षण बला एवढी असते. आता समजा M ची किंमत आहे 1 किलोग्रॅम, M1 ची किंमत आहे 1 किलोग्रॅम, M2 ची किंमत आहे 1 किलोग्रॅम आणि D ची किंमत आहे 1 मीटर. म्हणजे प्रत्येकी 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या प्रत्येकी 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तू परस्परांपासून 1 मीटर अंतरावर ठेवले असतील तर त्यांच्यामधील कार्य करणारं गुरुत्वबल आपल्याला कसं मिळतं? ते गुरुत्वबल F बरोबर आपण ह्या सूत्रामध्ये हे जे 2 क्रमांकाचं सूत्र आहे, इक्वेशन म्हणजे समीकरण क्रमांक 2 मध्ये आपण हे किमती ठेवू. F बरोबर G गुणिले M1 ची किंमत किती? 1 गुणिले M2 ची किंमत किती? 1 छेदस्थानी D ची किंमत किती? 1 चा वर्ग. म्हणजे आपल्याला काय आलं? G गुणिले 1 गुणिले 1 1 भागिले 1 1 म्हणजेच काय आलं आपल्याला? F बरोबर G. म्हणजे G ची किंमत निश्चित करण्यासाठी इथे SI पद्धतीमधील G चे मूल्य निश्चित केलं की 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे दोन पदार्थ परस्परांपासून 1 मीटर अंतरावर ठेवले असता त्यांच्यामधील कार्य करणारे गुरुत्वबल हे त्या विश्व स्थिरांका एवढं किंवा वैश्विक स्थिरांका एवढं किंवा गुरुत्वीय स्थिरांक एवढं असतं. किंवा आपल्याला असं म्हणता येतं की वैश्विक स्थिरांकाची किंमत, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत आणि त्या दोन वस्तूंमध्ये कार्य करणाऱ्या आकर्षण बलाची किंवा गुरुत्वीय बलाची किंमत ही केव्हा समान असते? जेव्हा ते दोन वस्तू परस्परांपासून एकक अंतरावर असतात आणि त्या दोन्ही वस्तूंचं वस्तुमान सुद्धा एकक वस्तुमान असतं. अशा वेळेस वैश्विक गुरुत्व स्थिरांकाची किंमत ही त्या दोन वस्तूंमध्ये कार्य करणाऱ्या गुरुत्वीय आकर्षण बला एवढी म्हणजे गुरुत्वीय बला एवढी असते. आता इथे आणखी एक गोष्ट आपल्याला विचारात घ्यायची आहे की जेव्हा विश्वातील कोणत्याही दोन वस्तू परस्परांवर आकर्षण बल प्रयुक्त करतात, त्या आकर्षण बलाची दिशा कोणती असते? आता इथे आपण आकृतीमध्ये बघू. इथे आकृतीमध्ये दोनही A आणि B हे दोन वस्तू
गोल आकाराचे आहेत, वर्तुळाकार आहेत, तेव्हा त्यांच्यामधील गुरुत्वाकर्षणाची दिशा ही त्या परस्पर दोन्ही गोलाच्या परस्परांचे जे केंद्र आहे त्या दोन्ही केंद्राच्या दिशेने असते. या दिशेने त्यांच्यावर गुरुत्वाकर्षण बल कार्य करतं. परंतु हे केव्हा शक्य आहे? जेव्हा त्या वस्तू गोलाकृती असून त्या वस्तूची घनता ही सुद्धा एकसमान आहे. म्हणजे या आतमधील वस्तू म्हणजे जे द्रव्यमान आहे त्या द्रव्यमानाचं समान वितरण झालेलं आहे, त्यांची घनता सुद्धा एकसमान आहे. म्हणजे एकसमान घनता असणाऱ्या दोन गोलाकृती वस्तूंमध्ये कार्य करणारं आकर्षण बल, एकसमान घनता असणाऱ्या दोन गोलाकृती वस्तूंमध्ये कार्य करणाऱ्या आकर्षण बलाची जी दिशा आहे ती दिशा त्यांचं त्या गोलाकृती वस्तूंचं जे केंद्रक आहे त्या केंद्रकाच्या दिशेने असते. इथे आपण केंद्रकाच्या दिशेने असं का म्हणायचं, परंतु प्रत्यक्षामध्ये एक लक्षात घ्या गोष्ट की दोन वस्तूंमध्ये कार्य करणारं जे आकर्षण बल असतं ते आकर्षण बल हे त्यांच्या वस्तुमान केंद्राच्या दिशेने असतं. आता इथं वर्तुळाचं केंद्र किंवा गोलाकार वस्तूंचं केंद्रक आणि वस्तुमान केंद्र हे नेमकं काय, तर आपण आधी वस्तूचे वस्तुमान केंद्र कशाला म्हणायचं लिहून घेऊ. वस्तूचे वस्तुमान केंद्र, वस्तूचे वस्तुमान केंद्र, वस्तूचे वस्तुमान केंद्र. वस्तूचे वस्तुमान केंद्र वस्तूच्या आतील किंवा बाहेरील, वस्तूच्या आतील किंवा बाहेरील, वस्तूच्या आतील किंवा बाहेरील असा बिंदू की ज्या ठिकाणी त्या वस्तूचे वस्तुमान केंद्रित झालेले असते. अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी त्या वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित झालेले असते. त्या वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित झालेले असते. अशा बिंदूला काय म्हणायचं, त्या वस्तूचे वस्तुमान केंद्र. वास्तविक वेळेत आपल्याला असं म्हणता येईल की इथे जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आकर्षण बल प्रयुक्त करत असते तेव्हा त्या आकर्षण बलाची किंवा त्यांच्यामध्ये कार्य करणाऱ्या गुरुत्वाकर्षण बलाची दिशा ही त्यांच्या वस्तुमान केंद्राच्या दिशेने असते. आता वस्तुमान केंद्र कशाला म्हणायचं की वस्तूच्या आतील किंवा बाहेरील असा बिंदू की ज्या ठिकाणी त्या वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित झालेले असते. गोलाच्या बाबतीमध्ये जेव्हा एखादं गोलाकृती वस्तू ज्याची घनता एकसमान आहे, म्हणजे त्याच्यामधील वस्तुमान सर्व बाजूने सारख्या प्रमाणामध्ये विभागलेलं आहे, अशी गोलाकार वस्तूची घनता ही एकसमान राहते. अशा वस्तूचं वस्तुमान केंद्र त्या गोलाच्या केंद्राच्या ठिकाणीच असतं. पण एखादी गोलाकृती वस्तू ज्याची घनता ही एकसमान नाही, किंवा अशी वस्तू ज्याचा आकार गोलाकृती नाही, अनियमित आहे, अशी वस्तू ज्याचा आकार गोलाकृती नाही किंवा अनियमित आहे, अशा जेव्हा अनियमित आकाराच्या वस्तू किंवा एकसमान घनता नसणारे गोलाकृती वस्तू परस्परांमध्ये आकर्षण बल प्रयुक्त करतात तेव्हा त्या आकर्षण बलाची दिशा त्यांच्या वस्तुमान केंद्राच्या दिशेने असते. म्हणजेच वस्तुमान केंद्र म्हणजे असा बिंदू आहे की ज्या ठिकाणी त्या वस्तूचं सर्व वस्तुमान एकवटलेलं असतं.
वस्तुमान केंद्र हा म्हणजे असा बिंदू असतो की त्या बिंदूच्या ठिकाणी त्या वस्तूचं सर्व वस्तुमान हे एकवटलेलं असतं. असा हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत.